मला वाटतं गेल्याच अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये ठाण्याचं जे मल्टी मॉडेल हब, कारण हे तुम्ही बघितलं असेल, हे ऐतिहासिक असं रेल्वे स्टेशन आहे आणि या ऐतिहासिक रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यासाठी मला वाटतं प्रत्येक अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये आपण मागितलेले आहे आणि त्यासाठी 1000 कोटीच्या आसपास यांचं रेल्वेचं बजेट या ठिकाणी सुद्धा मंजूर झालेलं आहे आणि एक अद्ययावत असं या स्टेशनचं काम या नवीन वर्षामध्ये मला वाटतं सुरू होतं आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल एअरपोर्टच्या धर्तीवरती हे स्टेशन त्या ठिकाणी होतं आहे आणि त्याच्या कामाला येत्या नवीन वर्षामध्ये सुरुवात होईल। त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल ठाणा रेल्वे स्टेशन, जे ठाणा आणि मुलुंडच्या दरम्यानचं जे रेल्वे स्टेशन आपण 2015 साली त्या ठिकाणी रेल्वे मंत्री असताना सुरेश प्रभू ती मागणी केली होती की इथलं ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान या ठिकाणी स्टेशन व्हावं आणि ते स्टेशनची सुद्धा कामाला सुरुवात झालेली आहे। त्या ठिकाणी 30% काम पूर्ण झालेलं आहे आणि ते सुद्धा काम जोरामध्ये सुरू असून त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकचं काम सुरू आहे। त्यानंतर सॅटिस जसं इकडे आपण केलेलं आहे तसं त्या ठिकाणी ते चालू आहे। नंतर जे काय आजूबाजूला असणारे जे रस्ते आहेत त्याचंसुद्धा काम सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं लवकरात लवकर ते सुद्धा स्टेशन ते पूर्ण करण्यासाठी मला वाटतं महापालिका आणखीन रेल्वे बोर्ड या ठिकाणी हे करतायत। आज ज्या ठिकाणी आपण उभे आहोत हे मला वाटतं रेल्वेने 30 ते 40 वर्षापूर्वी या जुने फुटओव्हर ब्रिज त्याची कॅपॅसिटी कमी होती आणि ते धोकादायक झाले होते, म्हणून आज महापालिकेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी हे जे ब्रिज आपण त्याची मागणी केली होती गेल्याच आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये माननीय बांगर साहेबांनी सुद्धा ह्या रेल्वेचे जे काही पैसे थकीत होते ते सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आणि या जोरात काम सुरू आहे। जानेवारीच्या मला वाटतं 26 जानेवारीच्या आसपास या दोन्ही ब्रिजचं काम, जे फुटओव्हर ब्रिज एक मुंबई साईडचा म्हणजे आता आपण उभे आहोत तो आणि कल्याण साईडचा जो ब्रिज आहे तो सुद्धा त्या ठिकाणी सुरू होणार आहे। अशा तऱ्हेने मला वाटतं ह्या ठाणा ऐतिहासिक अशा स्टेशनच्या ह्यात गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये भरपूर अशी रेल्वेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या खासदार नात्याने या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि लवकरात लवकर हे कामं कशी पूर्ण होतील या ठिकाणी आपण लक्ष घालतोय। तुमच्या पाठबळावर कुठेतरी आता ठाणेकरांना ही नवीन वर्षाची भेट होणारी, कारण अनेक वेळा लोकसंख्या देखील वाढत आहे, निधी अभाव होता, आता निधी आज तुम्हाला माहिती असेल स्मार्ट सिटी अंतर्गत जवळजवळ 350 कोटी रुपये खर्च करून ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान स्टेशन होत आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपण जवळजवळ 1000 कोटीचं मल्टी मॉडेल हब या ठिकाणी उभारतोय। ते 2 फुटओव्हर ब्रिजची कामं चालू आहेत। मला वाटतं रेल्वेच्या माध्यमातून चांगली कामं या ठिकाणी होत आहेत आणि फक्त एकच या मीडियाच्या माध्यमातून मी या रेल्वे मंत्री असतील, आदरणीय देशाचे पंतप्रधान असतील, त्यांना विनंती करतो की आज कळवा ऐरोली एलिव्हेटेड हा जो गेले 8 महिन्यापासून हा प्रकल्प रेडी आहे, स्टेशन रेडी आहे। आज रेल्वेचं नुकसान होतं आहे, त्याचबरोबर या ठिकाणी प्रवाशांनासुद्धा सुविधा मिळत नाही आणि ते सुद्धा काम 8 महिन्यापासून उद्घाटन विना रखडलेलं आहे। तर मला वाटतं त्यांनी या बाबतीतच लक्ष द्यावे, कारण आज दानवे साहेब रेल्वे मंत्री आदरणीय यांनी आज त्यांच्या गावापासून या ठिकाणी CSTला ट्रेन सुरू करत आहेत। मला वाटतं त्यांनासुद्धा वारंवार मी भेटलेलो आहे, पंतप्रधानांना पत्र दिलेलं आहे, रेल्वे मंत्र्यांना पत्र दिलेलं आहे, GM साहेबांना पत्र दिलेलं आहे। रेल्वे स्टेशन तयार असताना मला वाटतं ही सुविधा देणं क्रमप्राप्त आहे, परंतु 8 महिन्यापासून ही सुविधा मिळत नाही, ही सुद्धा निषेधार्थ बाब आहे। मला वाटतं मुहूर्त त्यांना मिळत नाही आहे, कारण त्यांना आता या नवीन वर्षामध्ये केलेलं हे दाखवायचं आहे। परंतु मी विनंती करतो या नागरिकांच्या वतीने, माझ्या मतदारांच्या वतीने की आज तो प्रोजेक्ट पूर्ण झाला तर 40% या ठाणे स्टेशनची गर्दी कमी होणार आहे। आज दिवसाला 8 लाखाच्या वरती प्रवासी जीव मुठीत घेऊन या रेल्वे स्टेशनमध्ये जात असतात आणि या प्रवाशांच्या सोयीसाठी या सुविधा आहेत आणि स्टेशन रेडी आहे। 8 महिन्यापासून आपण त्या स्टेशनचं उद्घाटन करू शकत नाही, दुर्दैवाची बाब आहे। नाही झालं ना, ते दिघ्याचं झालं, आता दिघ्या झाला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।